हॅलो नमस्कार, मी आरती अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। चला तर व्हिडिओला करते सुरुवात। नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा बरं का व्हिडिओ कसा वाटला ते। तर नवीन दिवसाची नवीन अशी छान अशी सुरुवात झालेली आहे। तर आज आहे वटपौर्णिमा। तर वटपौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या बहिणींना। आणि आज योगा दिवस पण आहे, तर योगा दिवसाच्या पण तुम्हाला योगा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। हेल्दी राहा, मस्त राहा आणि नियमित व्यायाम करत राहा। तर आज वटपौर्णिमा आहे, तर मी पूजाला चाललेली आहे आणि अशा प्रकारे छान अशी तयार झालेली आहे। तर कशी दिसते हे पण सांगा। आणि देवपूजा वगैरे पण झालेली आहे। तर आता ताट करायचं आहे पूजेचं आणि पूजेला जाते। तर तिथं व्हिडिओ तुम्हाला शूट करणं झाला तर दाखवेन आणि नाही झाला तर मग पुढचा व्हिडिओ। तर इथं आलेलो आहे आम्ही पूजा करायला। तर वडाचं झाड आहे ना घराजवळच आहे, त्यामुळे पटकन आलो आणि एकदमच घराजवळ आहे। तर इथं पूजा वगैरे करणं चालू आहे आमची। तर वडाची पूजा ही सकाळीच होते, लवकर करायची 10 10:30 पर्यंतच आणि त्यानंतर मग दुपारी 2च्या नंतर होते। तर मुलांना शाळेत वगैरे सोडून आले, कारण त्यांना पण आज सुट्टी नव्हती आणि योगा दिन असल्यामुळे त्यांच्या शाळेत पण योगा दिन हा साजरा केला जातो, त्यामुळे त्यांना लवकर सोडून आले। तशी त्यांना 9:30 वाजता त्यांची शाळा भरत असते, पण आज थोडंसं 9:45 वाजताच घेऊन गेले ते मुलांना सोडवायला। सो त्यांना सोडून वगैरे आले आणि त्यानंतर सर्व मग घरातलं काम वगैरे आवरलं आणि जे काही मग थोडंफार साडी वगैरे घातली आणि थोडासा मेकअप केलेला आहे। तर कसा वाटला साधा सिंपल असा मेकअप नक्की कमेंटमध्ये सांगा। तर एवढा काही मेकअप वगैरे मला जमत नाही करायला, तर छोटासा शॉर्ट व्हिडिओ टाकायचा होता, त्यामुळे थोडासा मेकअप केलेला होता। तर इथं पूजा वगैरे करून घेते। तर हा आपला सौभाग्यवतीचा सण आहे तर वटपौर्णिमा। तर वटपौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। तर इथं पूजा वगैरे करते। आता हळदी कुंकू वगैरे जे आहे ना ते सर्व लावून घेते आणि घरी जाऊन स्वयंपाक वगैरे पण बनवायचा आहे। तर इथं पूजा वगैरे जे आहे ना ते झालेले आहेत आमचे आणि फोटोशूट वगैरे चालू होतं। तर मग फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आमच्या इकडे प्रथा आहे की सर्वांची ओटी वगैरे भरणं। तर इथं ओटी वगैरे भरणं चालू आहे। तर सर्वांना बायकांना हळदी कुंकू दिलं आणि त्यानंतर मग ओटी वगैरे भरली सर्वांची हळदी कुंकू लावून। तर गहू आणि आंबा अशी ओटी भरल्या जाते सुवासिनीची। आणि हा बघा आमच्या त्याला ओढायचं झाड। तर अशा प्रकारे पूजा वगैरे केलेली। मी काही फोटो पण शेअर केलेले आहे तुमच्यासोबत। तर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत काही फोटो शेअर केले, नक्की सांगा कसे वाटले आणि काही माझे पण फोटो आहेत त्याच्यामध्ये। तर अशा प्रकारे आम्ही फोटो वगैरे जे आहे ना ते काढलेले आहे। तर कसे वाटतात आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, मित्रमैत्रिणींसोबत पण शेअर करा। बाय।